नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर. तर संसारातील सगळ्या वस्तू विनाशकारी आहे. आपलं शरीर, त्याने केलेले कार्य आणि देणारं फळ हे देखील नश्वरार्थी नष्ट होणार आहे. मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्टच होतात. या नश्वर जगात काहीही स्थायी नाही, परंतु आपल्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते. तोच शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे कधीही न क्षय न होणारी. अक्षय तृतीयाला केलेली साधना, दान, सत्कर्म, दुष्कर्म अक्षय होकर सदा सर्वदा फळ प्रदान करतात. म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ करणे टाळावे. अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना, पूजा अर्चना, दान व धार्मिकरित्या व्यतीत करावा. पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. धार्मिक तसेच सामाजिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा हा दिवस आहे. ग्रामीण भागात सासरवासी मुली माहेरी येऊन हा उत्सव साजरा करत असतात. धार्मिक दृष्ट्या देखील अक्षय तृतीया महत्त्वाची आहे. मान्यतेनुसार अक्षय तृतीया ही वर्षभरात येणाऱ्या महत्त्वाच्या तिथीपैकी एक आहे. या दिवशी लग्न, साखरपुडा किंवा कोणतेही शुभ कार्य केले असेल तर त्यावर लक्ष्मीची कृपा होते. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने, चांदी किंवा इतर धातू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित या दिवशी त्यांच्या विधिवत पूजनासह काही उपाय केले पाहिजेत. तर त्यामुळं काय होतं, या उपायाने सौभाग्यासह धनवृद्धी होते, घरात सुख समृद्धी नांदते. तर सर्वात प्रथम सकाळी आपण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची सेवा केली पाहिजे. आपल्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींचा सुद्धा अभिषेक घालू शकता. स्वामी हे आपले विष्णू भगवानांचा अवतारच आहेत. तर तुम्ही स्वामींचा पण सकाळी अभिषेक घालू शकता आणि माता लक्ष्मीचा पण श्रीसूक्त पठण करून माता लक्ष्मीचा तुम्ही अभिषेक घाला. स्वामींचा पुरुष सूक्त व स्त्रीसूक्त म्हणून तुम्ही स्वामींचा पण अभिषेक घाला. त्यांची षोडशोपचारे सगळी सेवा करा. माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा. कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता. मंत्र जप करा. त्या दिवशी जेवढं होईल तेवढी तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची त्या दिवशी सेवा करा. माता लक्ष्मीला पूजेच्या वेळी तुम्ही गुलाबाचे फूल अर्पण करा. माता लक्ष्मीला तुम्ही खीरचा नैवेद्य अर्पण करा. ह्या ज्या काही सेवा आहे त्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद लाभेल. तुम्हाला धन समृद्धी प्राप्त होईल. तर अशाच काही अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे उपाय आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश आपल्याला दान करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात प्रथम देवीचं ध्यान करून देवीचे मंत्र, कमळगट्ट्यावरची एक माळ देवीचं मंत्र म्हणून तुम्ही तो कलश स्थापन करा. त्यानंतर त्यात थोडंसं गंगाजलाने थोडं साधं पाणी घालून ह्या कलशाला लाल कपड्यात बांधून तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला हा कलश दान करायचा आहे. असं जर तुम्ही केलं तर ह्या उपायाने काय होतं, तर ह्या उपायाने आपल्याला आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते. पैशाची जर काही तुम्हाला अडचण असेल, जर पैसे तुमचे कुठेतरी अडकून असतील, तुमच्या डोक्यावर कर्ज असेल, तर ह्या उपायाने हा कलश तुम्ही दान केल्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला त्या आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल. देवी लक्ष्मीला मखाने खूप प्रिय आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही 108 मखानांची माळ बनवून देवीला अर्पण करू शकता. गुलाबाचे फूल तर आपल्याला वाहायचेच आहेत माता लक्ष्मीला, पण आपल्याला 108 मखान्याची माळ बनवून देवीला अर्पण करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा जर तुम्ही उपाय केला तर देवी लक्ष्मीची कृपा लाभते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सोने व चांदी. सोने हे लक्ष्मीचे प्रतीक असून सोन्यात लक्ष्मीचा वास असतो आणि चांदीत पण लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता. जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी केली तर ते शुभ मानले जाते. सोने किंवा चांदीत कधीही क्षय होणार नाही, ते अक्षय राहील तुमच्याकडे. या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होत नाही. या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे.
जर तुम्ही ते सोनं उत्तर दिशेला ठेवलं, आपली तिजोरी पण उत्तर दिशेलाच तोंड करून असायला हवी. आपण जेव्हा तिजोरीचं दार उघडतो तेव्हा ते दार उत्तर दिशेला उघडलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे घरातली तिजोरी ठेवायला पाहिजे आपण. तर त्यातच तुम्ही हे नाणं ठेवू शकता, सोनं किंवा चांदी जे काही तुम्ही खरेदी करणार ते ठेवू शकता. तर अशाने काय होते, तर प्रगतीचा मार्ग आपला मोकळा होत जातो. आपल्या प्रगतीत, आपल्या कामात जे काही अडथळे अडचणी येत असतील तर ते आपला मार्ग मोकळा होत जातो. तर आणखीन काही उपाय आहेत. तर अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापन करायचं आहे. जे कोणी व्यापारी असतील त्यांनी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीच्या डबीत मध किंवा नागकेशर भरून तिजोरीत ठेवावी. चांदी सोनं लक्ष्मीला प्रिय आहे, तर त्यामध्ये मध आणि नागकेशर भरून तुम्ही तिजोरीत ठेवायचं आहे. 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवायचं आहे. गोमती चक्र ही माता लक्ष्मीला आवडतात. ह्या प्रिय वस्तू आहेत माता लक्ष्मीच्या. ज्या ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या आपण त्यांची सेवा करून ते आपल्या घरात कायमरूपसाठी स्थायी करून घ्यायचं आहे, आपल्या घरात ठेवायचं आहे. तर 11 गोमती चक्र घेऊन तुम्ही लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये तुम्ही ते ठेवा, किंवा इतरत्र तुम्ही कुठे तुमचे पैसे वगैरे ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ते गोमती चक्र ठेवू शकता. लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत. सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर आपल्याला पसरून द्यायचं आहे. आणि ललिता सहस्त्रनाम व श्री सूक्त पठण करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करायची आहे. आपल्याला ह्या दिवशी जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तुम्ही माळ जप करू शकता, ललिता सहस्त्रनाम पठण करू शकता, श्रीसूक्त तुम्ही पठण करू शकता. श्रीसूक्त तुम्ही 11 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा. श्रीसूक्त म्हणत म्हणत तुम्ही मातावर कुंकुमार्चन करू शकता. आपल्या घरातील श्रीयंत्रावर तुम्ही त्याचं कुंकुमार्चन करा. ह्याने पण तुम्हाला धनप्राप्ती, घरात बरकत राहील. कायमस्वरूपी माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड निवास करेल. ह्या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीची तुम्ही सेवा करा. सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे करून रांगोळी काढून उंबरठा तुम्ही स्वच्छ आणि चांगला सजवून घ्या. संध्याकाळी तुम्हाला उंबरठ्याच्या समोर छोटासा कलश मांडायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी भरायचं आहे. त्यात हळद, कुंकू, एखादी सुपारी आणि नाणं घालून त्यावरती एक प्लेट ठेवून त्यावरती एक दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आणि हा कलश मांडताना खाली तांदूळ आणि हळदी कुंकू तुम्हाला घालून त्यावरती कळस मांडायचा आहे. आणि त्या कळसात पाणी वगैरे घालून नंतर छोटीशी प्लेट ठेवून त्या प्लेटवर परत तांदूळ आणि हळदी कुंकू टाकून थोडी फुलं वाहून एक दिवा ठेवायचा आहे तुम्हाला त्यावरती. तर अशा प्रकारे पण तुम्ही माता लक्ष्मीच्या आगमनासाठी तुम्ही ही तयारी करू शकता. तुमचा उंबरठा तुम्ही सजवू शकता माता लक्ष्मीच्या आगमनासाठी. हे काही उपाय आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे. श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करा. तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीसूक्त म्हणून. तर मातेला खीर अर्पण करा. तर त्याचबरोबर तुम्ही स्वामींचीही सेवा करा. स्वामींची 11 माळी जप करा. आणखीन तुम्हाला काही 1 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही स्वामींचं पण करा. बघा, जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला काही वेगळं आमंत्रण द्यायला लागत नाही. ते आपोआप भगवान विष्णूंकडे ती खेचली जाते. तर आपले स्वामी हे भगवान विष्णूंचा अवतारच आहेत. तर तुम्ही स्वामींची पण सेवा करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.